सर्वांना नमस्कार। आज एकुरगा या आपल्या गावी एकुरगा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। मी जिकडे तिकडे पाहतोय अनेकांना एवढ्या खुर्च्या आणून सुद्धा उभं राहावं लागतंय। खरं म्हणजे एकदा कॅमेरा या सगळ्याच्या वरती तुम्ही फिरवला पाहिजे। एकदा लोकांना समजून घेऊ द्या की एकुर्गेकर एकदा जर एकत्र आले तर काय शक्ती निर्माण होऊ शकते, ह्याचा संदेश बाहेरच्या बाकीच्या मतदारसंघामध्ये तो गेला पाहिजे। आणि म्हणून मान्यवरांच्या याच्यावरती सुद्धा कॅमेरा आपण फिरवला पाहिजे। या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय आबासाहेबजी पाटील, मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय अशोकरावजी काळे, विलास कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि या मतदारसंघाचे निरीक्षक सन्माननीय रवींद्रजी काळे, ज्यांना या मतदारसंघातनं जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे, ते या भागातलं एक युवा नेतृत्व श्री दत्तात्रय काकासाहेब टेकाळे, पंचायत समिती गणातल्या उमेदवार सौ पूजा गणेश ढगे, अंकोली गणातनं उभे असलेले आमचे सहकारी श्री गुरुनाथ निवृत्ती गवळी आणि व्यासपीठावरती विराजमान असलेले श्री भैरवनाथ सूर्यवंशी, नावं जरा मागे पुढे होण्याची शक्यता आहे, लिहिणाऱ्याने जरा घाईघाईत लिहिलेली आहेत, श्री मधुकररावजी इंगळे, श्री विश्वनाथराव पाटील, श्री महादेवजी स्वामी, आदरणीय शेषरावजी पाटील, अनंतरावजी एलगटेजी, नंदकुमार पाटील, कारखान्याचे संचालक श्री सचिन शिंदेजी, शिऊरचे सरपंच सचिन सूर्यवंशीजी, नाना जाधव, श्री रसूल पटेल, श्री तुकारामजी पाटील, श्रीनिवासजी शेळके, कारखान्याचे संचालक निळकंठराव बजाटेजी, माजी संचालक नारायण पाटीलजी, युवा नेते महेश सूर्यवंशीजी, ॲडव्होकेट रामदासजी सूर्यवंशी, रघुनाथजी महाराज, मांजराचे संचालक दयानंदजी बिडवे, मांजराचे दुसरे संचालक बालाजीराव पांढरे, अखिल भारतीय छावा जिल्ह्याचे प्रमुख सुनील बिडवेजी, श्री व्यंकटेशजी नागटिळक, अरविंद गाडेजी, शेतकरी संघटनेचे श्री धनंजयजी गुटे, प्रशांतजी गाडे, जालिंदरजी गवळी, सुदर्शन साबणे, लक्ष्मण चव्हाण, महेंद्रजी मुळे, आपले चेअरमन श्री विष्णू पटाडे, आमचे माजी सभापती रामरावजी ढगे, श्री शेळके, सौ रमादेवी गायकवाड, धानुरेचे सरपंच माणिकराव गोडसे, विजय सूर्यवंशी, बबन साळुंकेजी, सुधाकर गवळीजी, सुरेश पांढरेजी चेअरमन, शिवराज बिडवेजी सरपंच, श्री अमर पाटील बोपला, चंद्रकांतजी टेकाळे, मस्के गुरुजी ज्यांनी प्रास्ताविक केलं ते। खरं म्हणजे अजून बरीच नावं आहेत, मी घेऊ शकेन, पण वेळेअभावी आणि आपलं महत्वाचं बोलणं राहून जाईल, आणि म्हणून व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोरचे सर्व उपस्थित काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्रांनो, हा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे। सातत्यानं या मतदारसंघातनं
काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषदेसाठी निवडून आलेले आहेत. हा मतदारसंघ धीरज भैयाचाही मतदारसंघ राहिलेला आहे. आपण आशीर्वाद दिला, पुढे ते आमदार झाले आणि म्हणून या मतदारसंघातनं सातत्यानं आदरणीय विलासराव देशमुख साहेबाला मानणारा, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना मानणारा आणि एकंदरीतच मांजरा पट्ट्यातला हा जरी दक्षिणेकडला भाग असला तरी सातत्यानं या भागातनं काँग्रेसला बळ मिळत गेलंय, काँग्रेस मजबूत होत गेलेली आहे. आणि म्हणून विरोधकांनी कशाही प्रकारच्या वावटळी, कशाही प्रकारच्या अफवा पसरवल्या तरी हा गड कधी त्या भूलथापांना बळी पडलेला नाही. आणि मजबूतीनं जेवढी जास्त टीका तेवढं मजबूत पाय रोवून उभं राहणारा, आबासाहेबांनी सांगितलं या भागातल्या प्रत्येक गावामध्ये एक पैलवान आहे. हे गादीवर खेळणारे पैलवान नाहीत, हे मातीत खेळणारे पैलवान आहेत. त्यामुळं मातीमध्ये कसं रोवून उभं राहायचं आणि पुढच्याला कशी लढत द्यायची हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही. आम्ही दत्तात्रय टेकाळे सारख्या एका तरुण माणसाला या भागातनं जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. खरं म्हणजे एकापेक्षा एक वरचढ अशा प्रकारचे या भागातनं उमेदवार आहेत. मोठा पेच होता कुणाला उमेदवारी द्यावी म्हणून. महेंद्र मुळेंनी उमेदवारी मागितली होती, अमर पाटलांनी उमेदवारी मागितली होती, महेश सूर्यवंशींनी उमेदवारी मागितली होती, विजय सुरवशेंनी उमेदवारी मागितली होती, सुधाकरराव गवळींनी उमेदवारी मागितली होती, विशाल शिंदेनी उमेदवारी मागितली होती. खरं म्हणजे जरा जास्ती मतदारसंघ असते पाटील साहेब तर या सगळ्याला उमेदवारी आम्ही देऊ शकलो असतो. आणि म्हणून एकंदरीत सगळा विचार केला, कारण ह्या तरुणांना आम्ही थोडं पाठीमागं ठेवलंय. म्हणजे आम्ही त्याला विसरलो असं नाही. महेश, आपल्याकडे एवढ्या संस्था आहेत, एवढे कारखाने आहेत, एवढ्या बँका आहेत आणि म्हणून कुठे ना कुठेतरी तुमच्यासारख्या होतकरू लोकांना, तरुणांना संधी देण्याचं काम काय निळकंठराव पुढे यांना संधी द्यायची का नाही? बालाजी, म्हणजे तुम्ही म्हणल्याशिवाय जागा रिकामी केल्याशिवाय ह्यांना जागा रिकामी व्हायची नाही. दयानंद, हे इशारा समजून घ्या. अर्थात तुमचंही प्रमोशन करू, तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे, बाजार समिती आहे आपल्याकडं, समोरच्याकडं एकाला पद नाही, ते मुठभर आहेत, चिवटपणे लढाई लढतात. आमच्याकडे गावगाव पद आहेत आणि अनेक गावात तर त्या गावातली तीच नाराजी आहे की ह्या गटाला संचालक केलं आम्ही साहेबाचे नाव का म्हणून. मागच्या निवडणुकीमध्ये धीरज भैयाला जो थोडासा मताचा जो फटका बसला, तुम्हाला वाईट वाटेल, पण सगळ्या भागात हे आपल्यातल्याच आपसातल्या मानपानामुळं थोडासा फटका बसला की काय, अशी माझ्यासारख्याला चूक असू शकतं. माझं म्हणणं कदाचित चूक असू शकतं, पण चर्चा अशा प्रकारची आहे. या निवडणुकीमध्ये मात्र ही सगळी कसर आपल्याला भरून काढायची आहे आणि जे राहून गेले ते सगळं आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून येणाऱ्या 7 तारखेला, मग ते जिल्हा परिषदेचे सदस्य असो, त्या पंचायत समितीचे उमेदवार असोत, या सर्वांना अधिकात अधिक मतांनी एकूरगाव मतदारसंघातनं लीड देऊन आपण ह्या सगळ्या आमच्या तरुण सहकाऱ्यांना आशीर्वाद दिला पाहिजे, निवडून दिलं पाहिजे, हे विनंती करण्यासाठी खरं म्हणजे आज मी आपल्या समोर आलेलो आहे. मला सबंध जिल्ह्यातनं मागणी आहे. बरं, मी ठरवून टाकलं होतं की आता नव्या पिढीला आपण संधी दिली पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीनं आपण आता सगळे फेसबुकवर, युट्यूबवर अमित भैयाची भाषणं ऐकत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी कुठेही वार्डात फिरलो नाही, फक्त एक सभा तेवढी घेतली. शेवटची सभा बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर जे आले होते त्या व्यासपीठावरती, त्या सभेमध्ये फक्त मी खालच्या भागामध्ये गेलो, एक भाषण केलं आणि आम्ही सगळे एक आहोत हा संदेश मला त्या माध्यमातून द्यायचा होता. आज उदगीर भागातनं, जळकोट भागातनं, अहमदपूर भागातनं, कारण मी गेल्या 40 वर्षामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा परिषदेचा 5 वर्ष अध्यक्ष म्हणून असेल, ही सगळी कामं त्या गावागावाला गेल्या असल्यामुळं
प्रत्येक गावच्या 2 ना 3 कार्यकर्त्याची मला नावासहित माहिती आहे. इतका संपर्क माझा असल्यामुळं, त्यांचं प्रेम असल्यामुळं त्या सर्वांचा मला आग्रह होता. पण मी म्हटलं की मी व्यासपीठावर गेलो की मग बाकीच्याला मोकळेपणाने बोलता येत नाही. आणि आज अमित भैया असतील, धीरज भैया असतील, आपले खासदार असतील, काळगे साहेब, हे सगळा जिल्हा पिंजून काढतायत आणि प्रत्येक ठिकाणी तेवढाच लोकांच्याकडनं प्रतिसाद, रिस्पॉन्स हा या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळतो आहे. आणि म्हणून येणाऱ्या 9 तारखेला जेव्हा निकाल घोषित होतील तेव्हा सकाळच्या 10-11च्या दरम्यान मध्ये आपल्याला बातमी ऐकायला मिळेल की लातूर मध्ये जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे आणि 3 वाजेपर्यंतच्या निकालामध्ये बहुमत लातूर काँग्रेसच्या बाजूनं असेल. अशा प्रकारचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. पण याच्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये अत्यंत महत्वाची काळजी घेतली पाहिजे. या निवडणुका 9 वर्षानं होत आहेत. जिल्हा परिषदेचं महत्व काय हे मी वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला. अत्यंत महत्वाची अशा प्रकारची सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये राहणारे जे आमचे लोक आहेत, जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, हे सगळे विभाग जिल्हा परिषदेकडे असतात आणि जिल्हा परिषद कशी चालावी. आज दुर्दैवानं भारतीय जनता पक्षामध्ये हे म्हणतायत डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, दिल्लीचं एक इंजिन वेगळं, महाराष्ट्राचं एक वेगळंच इंजिन, लातूरचं एक वेगळंच इंजिन त्याला पाहिजे. ह्यांच्याकडे नुसतं इंजिनच आहे, मागं डबेच नाही आहेत. बिना डब्याचे हे इंजिन फिरायला लागलेले आहेत. असले इंजिन काही कामाचे नाहीत. आणि लातूरच्या अवस्था तर बिकट झालीत. काँग्रेसमध्ये एक वरिष्ठ नेतृत्व असतं. आदरणीय शिवराज पाटील निलंगेकर साहेब असताना ज्येष्ठ म्हणून त्यांचा निर्णय हा अंतिम राहायचा. विलासराव देशमुख साहेब एकत्र बसून निर्णय द्यायचो, तो निर्णय अंतिम राहायचा. आणि म्हणून एक परंपरा आहे. आजही आपल्या घरामध्ये ज्येष्ठ माणसाचा शेवटी सल्ला घेतो. आपलं काही जरी मुलामध्ये ठरलं असलं तर ती गोष्ट करायच्या अगोदर आपण वडीलधाऱ्या माणसाच्या कानावर तरी ती गोष्ट घालत होतो आणि त्यांनी ठीक आहे म्हणल्यानंतर करतो. आज प्रत्येक घरामध्ये ती परिस्थिती आहे. आणि ज्या घरामध्ये हा मेळ नाही तिथं भावाभावाचे डोके फुटल्याशिवाय, बाजूला झाल्याशिवाय राहत नाही. आज काय भारतीय जनता पक्षाची लातूरमध्ये परिस्थिती, 12 भाईचा कारभार आहे. न त्यांचा कोणी नेता आहे, त्यांना पक्षाचा जिल्हा अध्यक्ष सुद्धा स्वतःचा नाही आहे. आज जे जिल्हा भाजपचे जे अध्यक्ष आहेत ते शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातले आहेत. त्यांचं तर औशाच्या मतदार यादीमध्ये सुद्धा नाव नाही आहे. 2 महिन्यापूर्वी त्यांच्या नगरपंचायतची निवडणूक झाली. वार्ड क्रमांक 2 मध्ये त्यांनी जाऊन मतदान केलेलं आहे तिकडं. म्हणजे यांना स्वतःच्या एवढे भांडण आहेत आपसातले की एकमेकाच्या पोराची तिकीटं काटण्यावर आहेत ते. आणि म्हणून या पद्धतीचा कारभार आहे. अशा पद्धतीनं संस्था चालत नसतात. ही जिल्हा परिषद ही अत्यंत महत्वाची संस्था आहे. तुमच्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, तुमच्या गावच्या रस्त्याचा प्रश्न असेल, तुमच्या गावाला लाईट देण्याचं काम असेल, वेळेवरती ग्रामपंचायतीला फंड देण्याचं काम असेल, विहीर मंजूर करणं असेल, गोठा मंजूर करणं असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये सेवा पुरवणं असेल, महिला आणि बालकल्याणच्या माध्यमातून योजना पुरवायच्या असतील, एक ना अनेक प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम पडतं. पण मागच्या काही वर्षामध्ये काय झालं, एक विहीर मंजूर करून घ्यायची असेल तर मंजूर करायलाही पैसे द्यावे लागतात. मंजुरीचं पत्र मिळालं तर अर्धी विहीर झाली की पुढचं पेमेंटच थांबतं. तुम्ही इकडून तिकडून पैसे गोळा करून तो खड्डा खणलेला असतो आणि मग मात्र तो इंजिनियर काही तुमच्या गावाला येतच नाही. आणि जरी आला तरी त्याची काही सही होतच नाही. पैसे दिल्याशिवाय काम होतं का मागच्या काळामध्ये, हे मला जरा तुम्ही सांगा. तुमचा अनेकाचा अनुभव आहे. शेतातल्या गोठ्याला पैसे द्यावे लागतात. आणि म्हणून कुठलाही कागद काढायचा असेल, हेच ट्रिपल इंजिन का, राज्यकर्त्याचा अधिकाऱ्यावरती, कर्मचाऱ्याच्या वरती नैतिक जो धाक पाहिजे, नैतिक, तो नैतिक धाकच राहिलेला नाही.
कारण मंत्र्याचेच लफडे रोज निघाल्याच्या नंतर खालचे लोक तर आता मोकळेच झालेले आहेत. ही शिस्त पुन्हा आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये आणायची आहे. आम्ही आबासाहेब जिल्हा परिषदेमध्ये होतो तेव्हा मजाल नव्हती कुणाची की पुढच्या सामान्य माणसाला कशा प्रकारचा त्रास देण्याच्या बाबतीमध्ये. आदर्श जिल्हा परिषद 40 लाखाची बक्षिसं तेव्हा आम्ही मिळवलेली आहेत. राज्यामध्ये 3 वेळा पहिली तुमची जिल्हा परिषद आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे. बँक तर बँकेत आता बक्षीस ठेवायला जागा नाही. यांचं सरकारच आमचा सत्कार करतंय. हे जे ट्रिपल इंजिन वाले आहेत ना, महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट बँक लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून ह्यांचे मंत्री आम्हाला तिथं सत्कार करतायत आणि खाली यांचे आमदार म्हणतात की त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून. हे स्वतः संचालक होते 5 वर्ष. 5 वर्षातून फक्त 3 मीटिंगला आले ते. तरी मी सदस्यत्व कमी केलं नाही. राहा, मीटिंग संपल्यानंतर येऊन गपचिप सह्या करून जात होते सदस्यत्व जाऊ नये म्हणून. आता ही माणसं बोलायला लागलेली तर आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचं उत्तर खरं म्हणजे मी देण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि मग एवढ्या महत्वाच्या संस्थेमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही सगळी ही माणसं कदाचित भाषण करणार नाहीत, पण तुमची कामं धावून करणारी आहेत, तुमच्या कामाला न्याय देणारी ही माणसं आहेत. आणि मग यांना आशीर्वाद दिल्याच्या नंतर आणि अशाच पद्धतीची माणसं आपण निवडली. शिकलेली माणसं घेतली आम्ही. भादा मतदारसंघामधली ती महिला भगिनी बीटेक झालेली आहे, इंग्रजीमध्ये भाषण करून मतं मागायला एवढी शिकलेली आमची त्या भागातली ती कन्या त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून चांगले शिकलेले सुशिक्षित स्वच्छ चारित्र्याचे माणसं काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. काँग्रेस पक्षाने कुण्या गुत्तेदाराला किंवा ह्याला उमेदवारी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. ही भूमिका आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. आणि मग या महत्वाच्या संस्थेमध्ये काम करायचं. आज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक विकास हा अनुभवला पाहिजे. विकासाच्यावर भाषण कोरडी करून उपयोगाचं नाही. जर मी असं म्हणत असेल की मांजरा कारखाना 3150 रुपयापेक्षा अधिक भाव देणार आहे तर त्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती आधी पडला पाहिजे, ते पैसे मिळाले पाहिजेत, त्याचा अनुभव तुम्हाला आला पाहिजे, तर तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवाल. बरं झालं त्यांनी ते गुळ पावडरचा कारखाना काढला. मांजरा कारखान्याच्या गेटवर एक दिवस त्यांनी शामियाना टाकून धरणं धरलेलं होतं. म्हणाले गुजरातमध्ये 4000 रुपये भाव मिळतो, मांजरा कारखाना का 4000 रुपये देऊ शकत नाही. आता हरकत नाही, गुजरातमध्ये जर 4000चा भाव देत असतील भाजपचं सरकार, आता तुमचाच गुळ पावडरचा कारखाना आहे, तुम्ही 4000 रुपयाचा भाव देऊन दाखवा. म्हणजे मग आम्ही अशोकराव त्याच्याबद्दल काय विचार करायचो तो विचार करू. आणि मग अशा पद्धतीचं आहे. ही सगळी भूमिका आपण त्याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे. मांजरा कारखान्याला मिळालेली बक्षिसं, त्याचं होणारं कौतुक. सुरुवातीला बऱ्याच लोकांनी असं अफवा उठवली की हार्वेस्टरनं नुकसान होतं म्हणून. आज अर्धे लोक हार्वेस्टरचे मालक इथं बसलेले आहेत. तुमचा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे की इतका स्वच्छ ऊस हार्वेस्टरनं तोडला जातोय समान अशा पद्धतीचा की खोडव्याची जी काही उगवण आहे एकसारखी उगवण होणं. आणि कांडे म्हणतात एक 10,000 एकची जात जर सोडली थोडीशी तर बाकी कुठल्याही व्हेरायटीला तशा प्रकारचा काही त्रास नाही आहे. आज काँग्रेसच्या माध्यमातून जवळपास 150 हार्वेस्टर आपल्या भागामध्ये आलेले आहेत. 150 तरुणांना आम्ही करोडपती केलेलं आहे. त्यांच्या मालकीचे हार्वेस्टर या ठिकाणी दिलेले आहेत. ही रोजगार निर्मिती एका हार्वेस्टरच्या पाठीमागं असणारे 8 ते 10 ट्रॉल्या ज्या काय आहेत त्या म्हणजे 25-30 माणूस एका हार्वेस्टरच्या पाठीमागं काम करत आहे. ह्या रोजगार निर्मितीचं काम. आणि हा रोजगार म्हणजे कुणाच्या हाताखाली नाही, ते सगळे मालक आहेत. एका बाजूला हा रेल्वेचा कोच फॅक्टरी काढली. काय झालं त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. अजून तिथला एकही डबा बाहेर पडलेला नाही. 3दा उद्घाटन केलं ऑनलाईन. पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन झालं, त्याच गोष्टीचं उद्घाटन झालं. खरं म्हणजे आता पंतप्रधानाचं बोलण्याचं काही कारण नाही, त्यांची काही निवडणूक नाही. पण आता एक शेतकऱ्याच्या नुकसानीचा एक करार भारत सरकारने आणि अमेरिकेने केलाय. भारत सरकार गप्प आहे, अजून बोलायला तयार नाही.
मधल्या काळामध्ये अमेरिकन रशियाच्या भांडणामध्ये जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मुलांना तर तरुणांना तर सगळं माहिती आहे, त्याने म्हणले की तुम्हाला एकाच वेळी रशिया संघ दोस्ती आणि आमच्या संघ दोस्ती करता येणार नाही. एक तर अमेरिकेबरोबर दोस्ती करा, नाहीतर मग रशिया बरोबर दोस्ती करा. आणि त्यांनी मग आपल्या देशातून निर्यात होणाऱ्या ह्याच्यावरती जरा टेरिफ किंवा ड्युटी म्हणतो आपण, टॅक्स म्हणतो, तो किमतीच्या 50% वाढवला. म्हणजे 1000 रुपयाची जर वस्तू आपली तिकडे गेली विकायला तर 500 रुपये तर सरकारचा टॅक्स वेगळाच, म्हणजे 50%चा. आपली त्यांनी पूर्ण कोंडी केली. आणि काल जो करार केलाय त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी की आता तुम्ही आणि आम्ही, त्यांच्या कृषी मंत्री, महिला कृषी मंत्री आहेत, त्या महिला कृषी मंत्र्यांनी सांगितलंय की भारताचा करार हा अमेरिकेच्या शेतकऱ्याचा फायद्याचा आहे म्हणून. कारण भारत आता 150 कोटी लोकांचा वस्ती झालेली आहे. अमेरिकेचा माल आता भारतामध्ये आम्हाला विकता येईल. अमेरिकेचं जर सोयाबीन आलं, अमेरिकेचा जर गहू इथं आला, अमेरिकेच्या जर बाकीच्या गोष्टी फळं इथं आले तर आपल्या सोयाबीनची काय अवस्था होणार आहे, आपल्या गव्हाची काय अवस्था होणार आहे, आपल्या तेलबियाची काय अवस्था होणार आहे, याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. 50%वरनं त्याने आता 18%वर आणलंय ना. आपले पंतप्रधान ढोल पिटतायत की आम्ही यशस्वी झालो, आम्ही यशस्वी झालो. काय यशस्वी झालो? 50% होता टॅक्स, तो त्याने आता 18%वरती आणला. आणि आपण अमेरिकेकडनं किती घेतो टॅक्स? 0%. अमेरिकेतला माल इथं येत असताना त्याच्यावरती कशाही प्रकारचा टेरिफ भारत, आज हे सगळं वाचा, आजच्या अग्रवन सुद्धा सगळं आलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची नीती आहे. काही झालं तरी हार घालून ढोल गुलाल, झालं झालं झालं. काय झालं नेमकं? शेतकऱ्याचं वाटोळं हो झालं हे तुम्ही समजून घ्या. हे सरकार केंद्रातलं असेल, राज्याचं असेल, हे शेतकऱ्याच्या हिताचं नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण बऱ्याचदा ढोल वाजले गेले की आपल्या लक्षात येत नाही, आपलं वाटतं काहीतरी झालं असेल म्हणून. आणि मग ह्या नीतीनं अशा प्रकारच्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आपल्याला राहायचं काही कारण नाहीये. सर्व नीती, जसं आमच्या पहिल्या भाषणामध्ये मस्केने सांगितलं की आज जिथं जिथं कुठं आपण बघतो हे सगळा विकास हा काँग्रेसने केलेला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या योजना काँग्रेसने सुरू केले होते त्याचे उद्घाटन करण्याच्या पलीकडं पंतप्रधान महोदयाने दुसरं काहीही केलेलं नाही. यांच्या काळामध्ये काही झालेलं नाही. काय झालं हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. पण एक दिशाभूल करण्याचं काम त्या माध्यमातून होत आहे. आपले आमदार म्हणजे ह्या भागाचे काट्या मारण्याबद्दल बोलतात. जर काँग्रेस मांजरा परिवाराने जर काटे मारले असते तर ग्रामीण भागामध्ये एवढे घरं, इमारती, मोटरसायकली, गाड्या आल्या असत्या का, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांना मांजराच्या काट्याचं दुःख नाही आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती सुधारल्याचा काटा त्यांच्या मनामध्ये टोचतोय. तुमची प्रगती त्यांना बघवत नाही. हे कसं शक्य आहे? हे का नेहमी चांगलं काम करतायत मांजरा परिवार आणि देशमुख परिवार? यांच्याच संस्थेला कसे काय बक्षिसं मिळतात, हेच कसं काय वाढीव दर तो देत आहेत. आणि त्याचा फायदा मग हार्वेस्टरच्या माध्यमातून असो, ऊसाच्या बिलाच्या माध्यमातून असो. आपल्या आजोबाचं घर कसं होतं, आपल्या वडिलाचं घर कसं होतं, आणि आज तुमचं घर कसं आहे, ह्याचं जरा आपण आपलं तर प्रपंचाचं बघूया. सातत्यानं अडचणीमध्ये सोयाबीनचे भाव खाली आले काय आणि वर आले काय? आज सोयाबीनचे भाव वाढले आणि आपल्या ढाळचं सोयाबीनच नाहीये आता विकायला. म्हणजे जेव्हा आपलं संपून गेलं तेव्हा भाव वाढले. त्याचा भाव शेतकऱ्याला फायदा नाही. जे साठेबाज आहेत, साठवून ठेवणारे, अशा व्यापाऱ्यांना त्याचा फायदा तुम्हाला अजिबात नाही. हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून ही सल काही लोकांच्या मनामध्ये, हा काटा त्यांना झोपू देण्यात गेला आहे. त्याच्यामुळं मग निवडणूक जिल्हा परिषदेची असो, ते इथं येऊन सांगत नाहीत आपण काय विकास केला म्हणून. 1.5 वर्ष झालीच की आता त्यांना येऊन सुद्धा. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण नीटपणाने विचार केला पाहिजे आणि खंबीरपणाने आपण
जे लोक तुमच्यासाठी रात्रंदिवस तुमच्या भल्याचा विचार करतात, जे तुमच्या मालकीच्या संस्था नीट चालवतात, जे तुम्हाला बँका व्यवस्थित चालवून आणि जर चौकशीच करायची असेल तर उस्मानाबाद बँकेची चौकशी आमच्या बरोबर लावा, नांदेड बँकेची चौकशी आमच्या बरोबर लावा, बीड बँकेची चौकशी आमच्या बरोबर लावा. आमची एकट्याची कशाला करताय? आमच्या बरोबर ह्या सगळ्यांची चौकशी तुम्ही लावा आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी, हे नाणं हे सोनं बावन कशी आहे जिल्हा मध्यवर्ती बँक? आम्हाला कशा प्रकारची भीती नाही आहे, कसल्या चौकशीची भीती नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. एक चांगलं पारदर्शक अशा पद्धतीचं मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की जिल्हा परिषद जर काँग्रेसची आली तर पुन्हा या जिल्हा परिषदेला गतवैभव प्राप्त करून देऊ. पुन्हा ही जिल्हा परिषद सर्वसामान्य माणसाच्या सेवेमध्ये राहील. सर्वसामान्य माणसाची पिळवणूक आणि जो काही अपहार त्या ठिकाणी चाललेला आहे, जी काही अडवणूक त्या ठिकाणी चाललेली आहे, ती अडवणूक थांबवण्याचं काम आणि तुम्हाला चांगली सेवा देण्याचं काम, ग्रामीण भागाचा विकास करण्याचं काम ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही करून घेऊ. या मित्रांच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी काम करणार आहेत, कोणी पंचायत समितीमध्ये जाणार आहे, कोणी जिल्हा परिषदेमध्ये जाणार आहे, ही एका विचाराने एका धोरणानं राहणारी माणसं आहेत. हे भाजपच्या लोकांच्याकडनं शक्य नाही, कारण त्यांचे इंटरेस्ट वेगळे आहेत, त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे, त्यांची बोलायची पद्धत आहे आणि म्हणून दाखवायचं एक आणि करायचं दुसरंच. अशा लोकांच्या बाबतीमध्ये आपण कृपा करून त्यांच्या भूलथापांना बळी पडू देऊ नका. विलासराव देशमुख साहेबांना जर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी एक भावना त्यांच्याबद्दल व्यक्त करायची असेल तर आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असोत, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असोत, आदरणीय निलंगेकर साहेब असोत, त्यांनी उभा केलेला हा जिल्हा आहे, त्यांनी उभा केलेला हा पक्ष, हा महात्मा गांधीचा पक्ष आहे, हा पंडित जवाहरलाल नेहरूचा पक्ष आहे, हा तुमच्या माझ्या इंदिरा गांधीचा पक्ष आहे, हा राहुल गांधींचा पक्ष आहे, हा युवकांचा पक्ष आहे, हा विकासाकडे देशाला पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे, ताठ मानेनं जगामध्ये उभा राहणारा पक्ष आहे, अमेरिकेसमोर झुकणारा हा पक्ष नाही. हे पुन्हा एकदा आपल्याला मला या निमित्तानं सांगायचं आहे. आणि म्हणून अमेरिकेला जसं इंदिराजी अपॉइंटमेंट उशिरा दिली फक्त तिथल्या प्रेसिडेंटने, निक्सन नावाचे प्रेसिडेंट होते, आपल्याकडे अन्नधान्य नव्हतं, वाटाघाटी करून त्यांचा गहू या देशासाठी मिळतो का म्हणून इंदिराजी त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. तिथे गेल्यानंतर 3 दिवस त्यांना हॉटेलमध्ये थांबावं लागलं, वेळ दिली नाही, 4थ्या दिवशीची वेळ दिली. आदल्या दिवशी इंदिराजी विमानानं सरळ तडक दिल्लीला निघून आल्या आणि तिथल्या प्रेसिडेंटची अपॉइंटमेंट त्यांनी कॅन्सल केली. हा स्वाभिमान काँग्रेसच्या नेत्या स्वर्गीय इंदिरा गांधीमध्येच होता. ही भूमिका आपण घेतली पाहिजे. आता हे अशा पद्धतीचं जे काही चाललंय हे काही भलतच आहे, हा विषय नाही म्हणून त्या विषयावर मी या ठिकाणी बोलत नाही. खूप चांगली सभा, खरं म्हणजे आमच्या सगळ्या तरुण मित्रांनी या ठिकाणी मला आनंद वाटला की सगळे इच्छुक उमेदवार व्यासपीठावरती आहेत, सगळे कामाला लागलेले आहेत. आणि म्हणून आता कोणता मतदारसंघ सगळ्यात जास्त लीड घेतोय हे इंग्रजी आम्हाला तर या ठिकाणी बघायचंय. आणि म्हणून आपण सर्वांनी, सर्व तरुणांनी मिळून आता 2 दिवस राहिलेले आहेत, रात्रीचा दिवस करावा. 2 दिवसात काय गडबडी होते ते तुम्हाला ऐकून तरी माहिती आहे. आणि म्हणून थोडं सतर्क राहा. त्याही मित्रांना जरा समजावून सांगा. ते तात्पुरतं देत आहेत, आम्ही कायम पुरणारं तुम्हाला देतो. तुमच्याच हक्काची, तुमच्याच मालकाची भाकरी आहे, आलं का लक्षात? त्यामुळं तात्पुरत्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नाही आहे. कोणी देत असेल तर, कोणी घेत असेल तर विषय सोडून द्या. मतदान मात्र हाताचा पंजा जो आहे तुमचा आमचा, त्याच्या समोरचं बटन दाबून श्री दत्तात्रय टेकाळे, त्याच्यानंतर आमच्या पूजा ढगे आणि गवळी आमचे गुरुनाथ, या सर्वांना आपण आशीर्वाद द्यावा, काँग्रेसला विजयी करावं, एवढंच या निमित्तानं सांगतो. कमी वेळामध्ये एक सुंदर आणि देखणी अशा प्रकारची सभा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. युवकांना मनापासून धन्यवाद देतो. महिला भगिनींना मनापासून धन्यवाद देतो. आता तिथे लाडकी बहिणीचे पैसे येत राहणार, काळजी करू नका, त्याची काय चिंता करायची. आता बंद होत नाहीत ते.
आणि ते हळूहळू ते बंद करणारच आहेत. ते असू द्या, ही आपली कायमची भाकरी आहे, कष्टाची भाकरी आहे. आणि म्हणून बाकीच्या ज्या भगिनी आज येऊ शकल्या नाहीत त्यांनाही आपण ते सांगा आणि काँग्रेसला विजय करा, एवढंच या निमित्तानं सांगतो. माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.